प्रेक्षक हो नमस्कार. उजनी धरण आता 100 जवळ आलाय. वीर धरण तर यापूर्वी 100% भरलंय. दोन्ही धरणातून भीमा पात्रात पाण्याचा प्रवाह चालू झाल्याने आता भीमा नदीमध्ये तब्बल 17,600 क्युसेक्सनं पाणी चालू आहे. मात्र मागील 3 महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये यल निनोचं कारण सांगत उजनी धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा 4 तासावरती करण्यात आलेला होता. यानंतर आता पाण्याची परिस्थिती सुधारली आहे, पाऊसमान चांगला झालाय. मात्र वीज वाढवून 8 तास करण्याऐवजी ती 4च तास ठेवल्याने अगोदरच दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी आता प्रचंड रागावला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेबद्दल शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बाबतीमध्ये आमदार समाधान अवताडे यांनी नुकत्याच आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याकडे ही मागणी करून 8 तास नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी केली होती. मात्र एखाद्या वेळे जिल्हाधिकारी आषाढीच्या नियोजनात असतील असं समजून शेतकरी 2 दिवस 8 तास वीज होण्याची वाट पाहत होते. पण आता आषाढीही झाली, नदीचं पाणीही वाढलंय. नदीचं पाणी आता कर्नाटकात वाहून जात आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना 8 तास वीज मिळालीच नाही. साहेब, आता तरी वीज पुरवठा सुरू करा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असताना दिसत आहे.